सरडेवाडी टोल नाक्यात आहे आणि बोलतोय टोल ज्यांचा रिचार्ज हे झालं नाही तर ह्याच्यामुळं बाकीच्यांना थांबवलंय. तर यांच्याकडे उत्तर काय, तर त्यांचं जोपर्यंत प्रोसेस होत नाही पैशाची तोपर्यंत गाड्या थांबवणार. बाबा गाडी कधी सोडणार बाकीच्या? कधी सोडणार? घेऊन घ्या. मला काय म्हणायचंय, ते गाडीचा बॅलन्स नाही तुम्ही बाजूला घे, बरोबर. बाकीच्या गाड्यांचा काय प्रॉब्लेम आहे? त्याचा जीपे प्रॉब्लेमला सोल्युशन का नाही? प्रत्येक वेळेस आम्हालाच गाड पेशंट वगैरे त्याला काय झालं पेशंट असं काय करतात प्रत्येक वेळेस हे टोल नाक्यावाले सगळे नियम धाब्यावर मारतात, काहीच फरक पडत नाही त्यांना. एवढ्या गाड्या इथं उभ्या आहेत. इंदापूर टोल नाक्याला जर रिचार्ज संपला असेल आणि माणसाने त्वरित रिचार्ज मारला तर त्यांच्याकडे सिस्टीम नाही की लगेच अपडेट करण्याची, आणि त्याच्यामुळं हा गोंधळ उडाला होता. एवढं सगळं होऊन पण तो कर्मचारी कॅबिन मध्येच बसून होता. बाहेर किती पण गोंधळ होऊन दे, आम्हाला आमचा टोल द्या आणि तुम्ही निघून जा, एवढीच भूमिका त्यांची असते. रिचार्ज लगेच नाही झाला तरी पण त्यांचं म्हणणं काय, तर युपीआयला तुम्हाला डबलनी टोल द्यावा लागतो, असा कुठलाही आता नियम नाहीये. युपीआयने जेवढे पैसे असतात तेवढेच भरावे लागतात. पण पुढं गाडी थांबवणार नाही, जेवढी गर्दी व्हायची होऊन दे. सगळे नियम हे फाट्यावरती मारतात. यांना कोण जाब विचारणार आहे, कोण पेच लावणार आहे?